आज मी तुम्हाला झटपट अशी मूग डाळीचा ठेचा बनवून दाखवणार आहे। ह्या वाटीच्या प्रमाणे 1 वाटी भरून मूग डाळ घेतली होती आणि 1 तास भिजत घातलेली आहे। बघा अशा पद्धतीत भिजली पाहिजे। तवा गरम करत ठेवलाय, त्यात टाकूया आपण हिरव्या मिरच्या। तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता। तिखटवाल्या घेतलेले तर 6 मिरच्या आणि यांना काय करायचं, आपल्याला डाग पडसतो असं चांगलं भाजून घ्यायचे आहेत। त्यात टाकणार आहेत 3 लसणाच्या पाकळ्या। लसूण थोडासा मोठा आहे, हा पण ह्याच्यावर 1 मिनिटभर मी भाजून घेणार आहे। चॉपर घेतलेला आहे, आता त्याच्यामध्ये आपण डाळ टाकून घेऊया। आता त्याच्यामध्ये आपण ह्या मिरच्या आणि लसूण पण टाकून घेऊया आणि हे काय करायचं, चॉपरला आपल्याला बारीक करून घ्यायचं। एकदम असं पीठ असं करायचं ना, असं दरदर करायचे। आपल्याला गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि हा तवा आहे लोखंडाचा। त्यात तेल टाकून घेऊया। आपल्याला तेल एकदम थोडं टाकायचं आहे बघा, 1-2-3 छोटे चमचे टाकले तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। छोटा 1 चमचा जिरं टाकायचं, त्यात टाकायचे आपल्याला हे कांदा। आता हे पहिला आपण कांदा चांगला भाजून घेऊया। आता ह्याच्यामध्ये जे आपण डाळ बारीक केली की नाही चॉपरला, ते टाकून घ्यायची। आता ह्याला आपण पहिलं परतून घेऊया। बारीक गॅस केलेला 1 मिनिटभर फक्त परतून घेते। आता यात टाकणार आहे मी चवीप्रमाणे मीठ। यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर। तवा ना गरम जास्त असल्यामुळे 1-2-3 मिनिटं जर परतलं की नाही तर मस्त होतं बघा। एकदम 2 मिनिटं बघा मी परतून घेतलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकू शकता। शेंगदाण्याचं कूट मोठं मोठं कुटायचं ते पण तुम्ही टाकू शकता, छान लागतं ना, असं पण छान लागतं बघा।